गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त स्वस्तच असताल, स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे शनिवार, तर मी आता निघाले रसिकाकडे. जरा का जाते ते तुम्हाला सांगतेच आहे मी. हे बघा, निघाले रसिकाकडे. का तर रसिकाकडे ना काय झालं आहे, इडली पीठ आहे. म्हटलं ह्यांना आवडतं उत्तप्पा, तर म्हटलं आता नाश्ता करायचा आहे. 9:15 झालेत सकाळचे. माझं नेहमीचंच वाक्य असतं, नाश्ता काय बनवावा. तर आज तेच म्हटलं आता उत्तप्पा बनवावा. तर रसिका म्हणली अगं माझ्याकडे पीठ आहे इडलीचं, तर घेऊन जा तू. तर हे गेलेत आंघोळीला. चला, घर जवळ असल्यामुळे कसं बघा 2 मिनिटात येतं जात आहे. अगं हे जे आंघोळ चालली काय, हे जे आंघोळ चालली काय, का बा? हां, का ग पिलू असं काय करायचं विराण? अरे मोठं झालं आता तो. चला निघाले बघा पीठ घेऊन. तर आमच्या लिफ्टमध्ये आता घरी चालले. आज केस धुतले, केस बांधलेत तसेच. हे बघा इथे झटकीपट मी ना काय केलं, कांदा टमाटर चिरून घेतलेले आहेत. हे बघा, उत्तप्पा पहिला तव्यावर टाकते. चटणी पण बनवलेली आहे, त्याला फोडणी द्यायची आहे. मी नाश्ता जरा वेगळाच करणार होते, पण म्हटलं जाऊ द्या, आता हिच्याकडे पीठ आहे तर होऊन जाईल आपलं पटदिशी. आता ऑनियन जास्त चिरते, कांदा आता ह्यांना आवडते जास्त कांद्याचं, तर हे सासूबाईंना करून देते पहिला. चला इकडे चटणीला पण फोडणी दिली आहे. उत्तप्पा होत आलेला आहे. चला या उत्तप्पा खायला, नाश्ता करायला. हे बघा प्राजक्ता आलेली आहे. रसिका प्राजक्ता गेले होते आज डी मार्टला. आठवे मला कुठे गेले. हो चांगलं आहे. कुठली कंपनी? विरा. आता विरांशला भाकरी केली होती, भाकरी आणि तूप भाकरी. ते विरांश जेवलेलं आहे. ते आता विरांशला मी झोपवते. इकडे बाळा ये करायचं, माझं पिल्लू शाण आहे. अरे तुझ्या इथे. तर आता प्राजक्ता निघाली घरी. इथं काय करत होतं की आत्ता विरांश? घरी अगं माऊ घरी चालली. माऊ घरी चालली आता. मग तिच्या घरी जायला नको? काका बोलवतो. माऊ का चालली का घरी तू? हा नको जाऊ ना, नको जाऊ म्हणून माऊला. पडशील विरांश टाकून देतो. चालली म्हणून ऐकत नाही. अरे देवा, अरे देवा, कुठे जाऊ? का कधीच नाही यायचं आमच्याकडे? का नाही यायचं? हा का नाही यायचं? ये म्हणायचं. लागलं बघ, लागलं डोक्याला. लागलं का? मग काय नुसतं डोकं. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. चला आता स्वयंपाक बनवते बघा. तेव्हा पुढे द्यावं लागलंय आणि आता स्वयंपाकाला लागते. पहिलं भांडे पण आवरायचे, पण म्हटलं साईड बाय साईड पहिला स्वयंपाक सुरुवात करते. आत्ता 7:30 होतील. सासूबाईंना वाढायचं आणि त्यातनं प्राजक्ता येणार आहे. आता प्राजक्ताला पण चहा बनवून ठेवते. प्राजक्ता चहा म्हणली, मग चहा बनवून ठेव.
आणि ती छान अन्नपूर्णाचा वडापाव आणणार आहे, फेमस आमच्या इथं आहे. तर पहिला आहे बघा इथं पण साईड बाय साईड स्वयंपाक आणि चहा. बघा प्राजक्ताने आणले बघा वडापाव. प्राजक्ता प्रतीक आलेले आहेत. हे पा आणि बघा सासूबाईंचं केव्हाचं चाललंय, मी जेवले नाही त्यांच्या डोक्यात काही राहत नाही जेवलेलं. तर म्हणलं चला आता पहिलं त्यांना ना एक गरम गरम पोळी केली आणि दूध साखर पोळी कुस करून देते. त्यांना काय होतं खाता येत नाही, त्याच्यामुळे यांना काला करून देते. बघा इथं वरण पोळी, हे वरण नाही दूध साखर पोळी कुस करून देते सासूबाईंना काला करून. गरम आहे दूध फार. कोण आलं? विरांश आला का? बरं बरं या या. अगं ताईनी भाजी आणली काय? चला माझा हात पोळा लागले, गरम गरम आहे. सासूबाईंच्या काही लक्षात राहत नाही, दुपारी जेवले तरी म्हणतात मी जेवलेच नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला एक गरम गरम पोळी दूध कुस करून द्यावं पहिला त्यांना, तर त्या शांत होतील. प्राजक्त सगळ्यांना ना छानपैकी हे करून द्यायला लागलं. पावमध्ये वडा घालून द्यायची, सर्व करते. नाही करत, पाव तोडते. हो आणलं, हो खाव थोडंच ना. पप्पा खात नाहीत, ह्यांना अजिबात आवडत नाही वडा. हां हे बाई इकडं आमच्या सासूबाईंची जेवायची गडबड. हा आबा ते कलर बघा त्याचा. हे बघा आंबे आणलेले, तिथं आंबे ते कच्चे. कैरी आणली का? हां हो का? चालली प्राजक्त. बाय पाजू, बाय पाजू. हां हां ओपन केलं का नाही तुम्ही अजून चॅनल? करा, करायचं आणि चालू करायचं. चला सपोर्ट आम्ही करू तुम्हाला. बाय. चालेल. जोरात पळाला तो आतमध्ये, पडायचं. चक्कर मारून येणार आहे. काय करतो मी आता? पोळ्या करून आणते. मस्ती बघा, मस्ती बघा, मस्ती बघा. ए हळू हळू, घाबरत नाही तो बघ. नीट खेळायचं बाळा. कसं छान खेळतो बघा, पण हळू खेळतो तो. स्पीड हळू कर म्हणू, हळू बाबू हळू. कसलं स्पीड आहे बघ. हो ना, छान बॅलन्स करतो. हळू हळू म्हणा. हां त्यांचे पहा इकडं शेवयाची खीर बनवते. आता ह्याच्यामध्ये दूध टाकायचे. आता दूध कसं करणार मी? ऐन वेळेस टाकणार आहे. आता विरांशकडे मला डबा घेऊन जायचं आहे. आत्तापासून दूध टाकलं ते घट्ट होऊन जातं, त्याच्यामुळे अशी मी शिजवून ठेवली आणि ऐन वेळेस दूध टाकणार आहे. हे पहा इकडं मी टिफिन भरलेला आहे. डबा भरून मी घेऊन चालले रसिकाकडे. आणि प्राजक्ता आणि प्रतीक गेले, रसिका पण येऊन गेली. आता मीच रसिकाकडे डबा घेऊन चालली झोपायला. आणि जेवण करून आम्ही तिकडे झोपू. मी सासूबाईंचं जेवण झालंय, मेन म्हणजे सासूबाईंचं जेवण झालंय. मिस्टरांचं व्हायचं, ते जेवतील थोड्या वेळाने आणि मी घेऊन जाते आता टिफिन. चला आता टिफिन घेऊन निघालेली रसिकाकडे. हे काही जेवत नाही म्हणलं, आता भूक नाही आहे इतक्या लवकर. आता 8:30 वाजलेले आहेत, तर म्हणजे थोड्या उशिराच जेवतो कारण का वडापाव खाल्लेला आहे ना. तर चला, तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.